विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सामाजिक संस्थेमधील अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली विवाह संस्था या संदर्भातले काही MCQ प्रश्नांचा सराव करणार आहोत. जे विद्यार्थी पदवी, पदव्युत्तर वर्ग, सेट, नेट, स्पर्धा परीक्षा, MPSC, UPSCची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी निश्चितपणे हे MCQ प्रश्न उपयुक्त ठरतील. आपण आणखीनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. तर पाहूया आपण विवाह संस्थेच्या संदर्भातले काही प्रश्न. पहिला प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. खालीलपैकी कुठल्या जमातीत बहुपत्नीत्वाची प्रथा आढळते? जमाती म्हटलेला आहे. तोडा जमात, कोटा जमात, खाशी जमात, भिल्ल जमात, गोंड जमात. दुसरा पर्याय आहे कोटा, खाशी, तोडा व भिल्ल. तिसरा पर्याय आहे तोडा, कोटा, खाशी. चौथा पर्याय आहे फक्त तोडा जमात. तर या ठिकाणी योग्य पर्याय आहे विद्यार्थी मित्रांनो तोडा, कोटा आणि खाशी. त्यानंतरचा पुढला प्रश्न आहे. स्त्रियांसाठी विवाह अनिवार्य आहे कारण तेवढा एकच विधी त्यांच्याकडून संपन्न होत असतो असे कोणी म्हटले आहे? त्या ठिकाणी 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. PH प्रभू, KM कपाडिया, PV काने, AS आळतेकर. तर योग्य पर्याय आहे KM कपाडिया. त्यानंतर पुढला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, पाहूया आपण तो. जो विवाह नेहमी एका निश्चित संबंधांच्या बाहेर केला जातो त्याला काय म्हणतात? अनुलोम विवाह, आंतरविवाह, बहिर्विवाह, प्रतिलोम विवाह. तर योग्य उत्तर आहे बहिर्विवाह. त्यानंतर पुढला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. खालीलपैकी कुठल्या समुदायात मातृवंश परंपरा मानणाऱ्या नातेदारी समूहाचे उदाहरण मिळते? इरुला, कादार, खाशी, तोडा. तर योग्य उत्तर आहे क म्हणजे खाशी. या ठिकाणी आपण पाहूया पुढला प्रश्न. खालीलपैकी यादी 1 व 2 मधील पर्यायातून योग्य जोड्या जुळवा. एकीकडे पुस्तकं दिलेली आहेत, दुसरीकडे लेखक दिलेली आहेत आणि त्यांची नावं दिलेली आहेत. फॅमिली अँड किन इन इंडो युरोपियन कल्चर, किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया, मॅरेज अँड फॅमिली इन इंडिया, फॅमिली अँड किनशिप ए स्टडी ऑफ द रूरल काश्मीर. पुढे लेखक दिलेले आहेत KM कपाडिया, TN मदन, इरावती कर्वे, GS घुर्वे, मॅरियट. तर योग्य पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. हे 4 योग्य पर्याय आहे 3 नंबरचा. त्यानंतर पुढला प्रश्न आहे. खालील संकल्पना व स्पष्टीकरण यांच्या जोड्या जुळवा. एकीकडे संकल्पना दिल्या आहेत, दुसरीकडे स्पष्टीकरण. विवाहासंबंधी नातेदारी, वंश अनुक्रमांक, पितृबंधू, कुल. एकीकडे दिले पुरुष, पूर्वज, 3 पिढ्यांशी संबंधित, पती, पत्नी व माता आणि सती वंशाक्रम. तर या ठिकाणी योग्य पर्याय आहे ए म्हणजे पहिला पर्याय हा बरोबर आहे.
त्यानंतर पुढला प्रश्न आहे, हिंदूंच्या पारंपरिक विश्वासानुसार विवाह एक रिकामी जागा आहे. तडजोड, संस्कार, बंधन आणि औपचारिकता. तर याचं योग्य उत्तर आहे संस्कार. पुढला प्रश्न आहे, सदस्यांमध्ये समान वंश परंपरा असलेल्या संघटित समूहाला काय म्हणतात? प्राथमिक समूह, गौण समूह, आंतरसमूह, वंश समूह. तर वंश समूह हा पर्याय योग्य आहे. खालीलपैकी कुठल्या कायद्यानुसार सगोत्र विवाहावरील बंदी उठवली गेली? हिंदू विवाह विधी मान्यता कायदा 1949, विशेष हिंदू कायदा 1954, हिंदू विवाह नियोग्यता निराकरण कायदा 1946, हिंदू विवाह कायदा 1955. तर योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल म्हणजे हिंदू विवाह नियोग्यता निराकरण कायदा 1946. खालीलपैकी कुठली जोडी योग्य आहे ते सांगा? पैशाचिक विवाहाचा प्रकार, पत्नी भगिनी विवाह, उपजाती, प्राथमिक समूह नियोग, बहुपती विवाह, धार्मिक प्रथा. तर योग्य उत्तर आहे पैशाचिक विवाह हा विवाहाचा प्रकार आहे. हे योग्य जोडी ओळखायची हीच बरोबर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, विधान आणि कारण दिलेलं आहे. समाजात मान्यता असलेल्या लैंगिक संबंध हा विवाहाचा आकार आहे. विवाह व्यक्तीमध्ये लैंगिक संबंध कायदेशीर व नियमित करत असतात. मेहुणा मेहुणी ही प्रथा कुठल्याही समाजात आढळते. तर या ठिकाणी पुढला प्रश्न आहे, मेहुणा मेहुणी विवाह ही प्रथा कुठल्या समाजात आढळते? मातृवंशीय, पितृवंशीय, द्विवंशीय, अ, ब, क मध्ये. तर योग्य उत्तर आहे पितृवंशीय. पुढला प्रश्न पाहूया, बहीण भावाच्या मुलांचा विवाह म्हणजे दूध लोटाना प्रथा कुठल्या जमातीत आहे? मध्य प्रदेशातील गोंड जमात, ओरिसा, संथाल, छोटा नागपूर मुंडा आणि राजस्थानमध्ये भिल्ल. तर मध्य प्रदेशातील गोंड जमातीत ही प्रथा आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, मरुम कथक्कम या प्रथेस कोणत्या माध्यमातून जहागिरी मिळते? आई, वडील, काका, मामा. तर वडील हा पर्याय बरोबर आहे. खालीलपैकी कुठली जोडी योग्य नाही? स्थानिकता, पितृवंश परंपरा, मामांचे निवासी मामांची वंश परंपरा, मातृनिवासी मेहुणी बहुपत्नीत्वाची विवाह, द्विस्थानिकता. तर या ठिकाणी क हे योग्य जोडी नाही. त्यानंतर पुढे खालीलपैकी 1 आणि 2 मधील जोड्या जुळवा. इकडे निवास दिलेले आहेत, इकडे कोणाबरोबर निवास असतो? मातृस्थानीय निवास, पितृस्थानीय निवास, मामांचे निवास, उभयस्थानीय निवास. वधूचे मामाचे बरोबर, वराच्या आई वडिलाबरोबर, वधूच्या मातापित्याबरोबर, वधूच्या मोठ्या बहिणीबरोबर आणि वधू अथवा वरांशी संबंधित. तर याचं योग्य उत्तर आहे ड. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, जर एक विवाहित जोडपं वधूच्या मातेच्या भावाबरोबर राहत असेल तर जोडपं कुठल्या प्रकारच्या निवासी नियमांचे पालन करते? मातृस्थानीय, नवस्थानीय, मातुलस्थानीय आणि पितृस्थानीय. तर मातुलस्थानीय हा उत्तर बरोबर आहे. कुवेळ हा शब्दाचा अर्थ काय? पत्नी गर्भवती असताना जादूटोणा करणारा पती, दुसऱ्या मुलाच्या जन्माच्या वेळी पहिल्या मुलाकडे लक्ष देणारा पती, पत्नीच्या प्रसूतीनंतर असहाय्य होणारा पती,
पत्नीची परिस्थिती सुरक्षित व्हावी यासाठी धार्मिक विधी करणारा पती, तर पत्नीच्या परिस्थितीनंतर असहाय्य होणारा पती हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, अशी व्यवस्था की ज्यात आईच्या भावाच्या नातेदारीत मुख्य स्थान दिले जाते त्याला रिकामी जागा म्हणतात. कुवेड आत्याचा अधिकार, मातुलय संतती, तर योग्य आहे मातुलय, मामाचा अधिकार. खालीलपैकी जोड्या जुळवा. इकडे शब्द, तिकडे संकल्पना दिली. टाळे चुकविणे, एकत्र कुटुंब, गोत्र, मेवणी विवाह, इकडे आप्तसंबंधित, बहिर्विवाह, नातेसंबंध या पंथ. तर याचं योग्य पर्याय आहे ब. पारंपरिक हिंदू समाजाच्या उद्देशापैकी कुठला क्रम योग्य आहे? प्रजोत्पादन, मैथुन धर्म, मैथुन धर्म व प्रजा, धर्म मैथुन प्रजोत्पादन, धर्म प्रजोत्पादन आणि मैथुन. तर चौथा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, खालीलपैकी कुठले विशेषण कुटुंबाच्या मातृसत्तात्मक की पितृसत्तात्मक ठरविते? पती व पत्नीचे घर, लैंगिक श्रमविभाजन, एकाच पूर्वजांचे वंशज आणि स्त्री पुरुषाची भिन्न शक्ती. तर योग्य आहे लैंगिक श्रमविभाजन. खालीलपैकी कोणत्या समाजशास्त्रज्ञाने घरगुती समूहात विकास चक्राचा विचार प्रतिपादित केला? रॉबिन फॉक्स, जॅक गुडी, आर. फर्थ, एस. प्रोटेज. आतेमामांचे भांडवलाचा विवाह याचा अर्थ काय? मातेकडील नातेवाईक, आपापसात विवाह, पती-पत्नीच्या स्वतःच्या नातेवाईकात लग्न, विषमलिंगी भावंडांचा विवाह. तर उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, समाजात काही गोष्टी टाळल्या जातात कारण, खाली दिलेली आहेत कारणं. मोठ्याविषयी आदर दाखवावा म्हणून, विरोधकांविषयी नाराजी व्यक्त करण्यासाठी, काही नातेसंबंधात लैंगिक संबंध टाळण्यासाठी आणि स्त्रियांचा दर्जा उंचावण्यासाठी. तर आहे काही नातेवाईकांचं उत्तर, काही नातेसंबंधात लैंगिक संबंध टाळण्यासाठी. पतिस्थानी निवास याचा अर्थ जिथे नवविवाहित जोडपं, वधू. पतिस्थायी निवास याचा अर्थ जिथे नवविवाहितांचं जोडपं असतं त्याला वधूच्या घरी आईवडिलांसोबत राहणे, वरांच्या आईवडिलांसोबत राहणे, स्वतंत्र राहते वधूच्या मामाबरोबर राहणे. तर योग्य उत्तर आहे
वराच्या आईवडिलाबरोबर राहते. मुस्लिम कायद्यानुसार मेहर म्हणजे रिकामी जागा आहे. विवाहाच्या वेळी निश्चित केलेली रक्कम जी विवाह विच्छेदनाच्या वेळी वधूला दिली जाते. विवाह संपन्न करण्यासाठी काजीला दिलेली रक्कम. पत्नीबरोबर दुर्व्यवहार केला म्हणून समाजात द्यायची दंडाची रक्कम. पतीचा त्याग करणाऱ्या पत्नीला काही द्यावी लागणारी दंडाची रक्कम. त्याचं एकच पहिलंच उत्तर बरोबर आहे, अ. पुढला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते कारण कौटुंबिक हिंसा प्रचलित आहे हे स्पष्ट करत नाहीत? कुटुंबाला भावनिक अस्थिरता, कुटुंबाची काही प्रमाणात हिंसा सहन केली जाते, पत्नीला मारहाण करण्यास समाज मान्यता आहे, कौटुंबिक हिंसा हे समाजाचे व्यापक हितसंबंध आहे. तर योग्य उत्तर आहे अ. वडिलांना त्यांच्या एखाद्या अपत्यावरून ओळखणे. रिकामी जागा. विजयीचे बाबा, स्वातीचे पप्पा इत्यादी. व्याज प्रस्तुती, पदनिर्देशकता आणि सहलग्नता, पितृदायित्व. तर या पदनिर्देशनता हा उत्तर आहे. ज्या कुटुंबाची निर्मिती विवाह व त्यानंतर जन्माला येणाऱ्या मुलामुलींची झाली असेल त्या कुटुंबाला काय म्हणतात? जन्ममूलक कुटुंब, प्रजनन कुटुंब, विस्तारित कुटुंब, एकत्र कुटुंब. तर प्रजनन कुटुंब उत्तर योग्य आहे. विस्तारित कुटुंबाच्या निर्मितीसाठी खालीलपैकी कुठला घटक सहाय्यक ठरत नाही? पत्नीस्थायित्व, मामाचे घर, नवस्थायित्वता. तर ड उत्तर बरोबर आहे. त्यानंतर खालीलपैकी कुठल्या सदस्यांना जन्ममूलक कुटुंबाचा सामील करून घेतले जाते? माता पिता, पती पत्नी, भावंडे. तर याचं 1 आणि 3 माता पिता आणि भावंडे हे उत्तर बरोबर आहे. नातेदारी रेखाचित्रे काढताना स्त्रियांसाठी कुठले प्रतीक वापरले जाते? हे 2 बरोबर आहे, ब. खालील आकृती कुठली जोडी वैवाहिक नातेसंबंध दर्शवत नाही ते सांगा. तो उत्तर बरोबर आहे. त्यानंतर आंतरविवाहाला रूढीवादी व बहिर्विवाहाचा प्रगतिवादी रूप आहे अशी व्याख्या कुठल्या विचारवंतांनी केली आहे? मर्डॉक, समनर व केलर, इरावती कर्वे आणि वेस्टरमॅन. सफलतापूर्वक धार्मिकतेने यज्ञयान पूर्ण करणाऱ्या पुरोहिताबरोबर कन्येचा विवाह रिकाम्या जागा या नावाने ओळखला जातो. ब्रह्मविवाह, प्रजापतिविवाह, अर्षविवाह यापैकी नाही. तर यापैकी नाही हे उत्तर बरोबर आहे. खालीलपैकी कुठले विधान चुकीचे आहे? विवाहामुळे कुटुंबाची संरचना व निर्मिती होते. विवाहाच्या माध्यमातून 2 कुटुंबाचे नाते जुळतात. सर्व समाजात विवाहाच्या पद्धतीबद्दल एकसारखेपणा असतात. तर हे उत्तर योग्य आहे. बहिर्विवाहाचे मुख्य कारण इतर लोकांचे वेगळे होण्याची परिस्थिती, टोटम व गोत्र, अनिष्ट लैंगिक संबंध टाळण्यासाठी, ड समूहातील शांतता ठेवण्यासाठी. तर ब हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर सती प्रथेचा सर्वप्रथम उल्लेख कोणी केला? मनुस्मृतीत, विष्णू धर्मसंहितेत. हे उत्तर ब बरोबर आहे. समाजशास्त्रज्ञ कुटुंबाला काय म्हणतात? संस्था, समिती, अ व ब दोन्ही यापैकी नाही. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, पारसांच्या मतानुसार कुटुंबाची 2 प्रमुख प्रकारे कोणती? मुलांचे प्राथमिक सामाजिकरण, पूर्ज उत्पादन, लैंगिक संबंधांना मान्यता, वृद्ध व्यक्तींच्या आयुष्याला स्थैर्य. 1 आणि 4. त्यानंतर पुरुष
समस्थानीय व स्त्रीस्थानीय कुटुंब अशा स्वरूपाचे कुटुंबाचे वर्गीकरण कोणी केले? यांनी हे केलेलं आहे. कुटुंब एकत्र कुटुंबाची व्याख्या करताना मुख्य तत्व वैशिष्ट्ये कोणते? सामायिक पूजाघर, सामायिक निवासस्थान, सामायिक संपत्ती, आंतरपारिवारिक संबंध. तर क बरोबर आहे, सामायिक संपत्ती. कुटुंबाच्या संरचनेचा मुख्य आधार एक स्त्री व एक पुरुष यांच्यातील संबंध, संतती, सामायिक निवास व आर्थिक व्यवस्था. बहुपती विवाहाच्या प्रथा प्रचलित आहेत. जौनसार बाबर किन्नी शेर्पा नागामध्ये, जौनसार बाबर शेर्पा हो जमातीत, जैन सार बाबर ख्रिश्चन शेर्पा आणि भोटियामध्ये, शेर्पा भोटियामध्ये. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, दायभाग ही प्रथा भारतात कुठल्या राज्यात प्रचलित आहे? पंजाब, बंगाल, बिहार, हरियाणा. तर आहे बंगाल.